नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. आपण बिहार निवडणुकीचा निकाल सध्या पाहतोय आणि या निवडणुकीच्या कलांमध्ये, या निकालांच्या कलांमध्ये आरजेडीला मोठा फटका बसलाय असं एकूणच समोर दिसतंय. या निवडणूक कलांमध्ये आरजेडीचं तेज घटलंय असं म्हणायला हरकत नाही आणि महागठबंधनला मोठा तडाखा बसलेला आहे. आपण ही मोठी बातमी बिहार निवडणुकीच्या निकालासंदर्भातली आपण बघतोय. आतापर्यंत भाजप सर्वात मोठा पक्ष बिहारमध्ये एकूणच दिसतोय. अजून पूर्ण निकाल हाती यायचे, मात्र जे कल हाती आले त्यावरनं बिहारसह सर्वच राज्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष अर्थातच सुरू झालेला आहे. बिहारमध्ये एनडीएला घवघवीत यश मिळतंय. यशाच्या उंबरठ्यावरती आहे एनडीए. मात्र अजून सगळे निकाल हाती यायचेत आणि त्यानंतर मात्र त्याआधी या कलांच्या नुसार आतापर्यंत बिहारमध्ये भाजपच सर्वात मोठा पक्ष एकूणच दिसतोय आणि सर्वच राज्यांमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष या बिहार निवडणुकीच्या निकालासंदर्भात आता सुरू आहे. बिहारमध्ये एनडीएला घवघवीत यश मिळताना दिसतंय आणि त्यामुळे आता भाजपचे सर्वच नेते संपूर्ण भारतभर जल्लोष करतायत. महाराष्ट्रात सुद्धा केला जातोय, बिहारमध्ये आणि सर्व राज्यांमध्ये भाजपच्या या जल्लोषाला सुरुवात झाली आहे. आज संध्याकाळी 6 वाजता सुद्धा भाजपच्या मुख्यालयामध्ये दिल्लीत जल्लोष केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करतील. महागठबंधन सध्या 37 जागांवरती आघाडीवर आहे आणि एनडीए 200च्या उंबरठ्यावर. यामध्ये भाजप 90, जेडीयू 80 इतक्या जागांवरती दोन्ही पक्ष आघाडीवरती आहेत आणि एकूणच एनडीएचा विचार केला तर 200च्या उंबरठ्यावर सध्या एनडीए आहे. आणि सध्याची ही दृश्य आपण बघतोय. भाजपचे नेते, कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी सध्या जल्लोष साजरा करतायत. याचं कारण म्हणजे बिहारमध्ये भाजपला आणि अर्थात एनडीएला मोठं यश मिळतंय. अर्थात सगळे निकाल हाती यायचेत, मात्र जे कल आहेत आणि आतापर्यंतच्या ज्या जागा त्यावरून बघितलं तर एनडीए आणि भाजप आघाडीवरती आहे. हे दृश्य आपण बघतोय. भाजपचे नेते गिरीश महाजन आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते, त्यांचे सहकारी एकमेकांना मिठाई भरवतायत कारण भाजपला बिहारमध्ये मोठं यश मिळतंय. तर या बिहार निवडणुकीच्या दरम्यान माझे सहकारी विशाल परदेशी हे बिहारमधल्या अनेक भागांमध्ये जाऊन फिरलेत. सगळीकडचा माहोल त्यांनी जाणून घेतले आहेत आणि आजच्या निकालाच्या दिवशी विशाल परदेशी आपल्या सोबत आहेत बिहारमधनं. विशाल, तुम्ही आता कुठे आहात आणि एकूणच तुम्ही फिरलेले सगळे भाग, केलेलं ऑब्झर्वेशन आणि आता ज्या पद्धतीनं एनडीए सध्या विजयाच्या उंबरठ्यावर, काय एकूणच सगळ्याबद्दल सांगाल? मी आता क्षणाला पटणातल्या भाजपच्या मुख्य कार्यालयामध्ये आहे आणि ही आपण जल्लोषाची व्हिज्युअल्स आपण बघतोय. बघा, भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करताना दिसत आहेत. आणि त्याची थेट दृश्य मी तुम्हाला दाखवतोय, पाहू शकता तुम्ही. अर्थातच हा विजय आहे बिहारच्या जनतेचा, हा विजय आहे सगळ्या वेगवेगळ्या गटातल्या लोकांचा. त्याच्यामुळे यामध्ये 2-3 महत्त्वाचे फॅक्टर आहेत. खरं तर यामध्ये जीविका दिदी असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या गटातली मतं असतील, ते अर्थातच एनडीएच्या बाजूने गेल्यामुळं पुन्हा एकदा एनडीएला सरकार बनवण्याची संधी दिली बिहारमध्ये श्वेता या ठिकाणी मिळणार आहे. अर्थातच इथे स्थलांतराचा मुद्दा असेल, रोजगाराचा मुद्दा असेल, या विषयाला घेऊन प्रामुख्याने सरकारला ते काम करावं लागणार आहे आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा नितीश असणार असल्याचं भाजपचे कार्यकर्ते देखील आवर्जून या ठिकाणी सांगतात. चला, काही कार्यकर्त्यांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया. दीदी एक बताइए, विजय हो गया, किसका विजय है? हम लोगों की, सरकार की विजय, हम लोगों की विजय. इसलिए कि हम लोग बहुत तन मन से उनका सेवा करते हैं और आज वो सेवा नजर आया है, इसलिए विजय है तो हम लोग भी विजय हैं. मैं आपसे भी बात करना चाहूँगा. मुख्यमंत्री पद का चेहरा किसका है? अभी हम ये कैसे बता दें? अभी तो हम जीत का जश्न मना रहे हैं. 200 पार हो गया. क्यों बोले सोनिया, सत श्री अकाल, जय जय श्रीराम. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या विषयाला घेऊन आपण म्हणतो, काही कार्यकर्ता म्हणतात की नितीश येणार आणि कदाचित या ठिकाणी जर आपण बघितलं श्वेता की आता खरी स्पर्धा जी आपल्याला दिसून येते ती भाजप आणि एनडीए मध्ये दिसून येते. कोणाच्या कशा जागा वाढतात. आणखीन एक काही क्या बताएंगे? का भेट घेतली जाते. विजय हो गया है, सरकार आप ही की बनेगी. प्रचंड बहुमत से हमारी सरकार बन रही है, एनडीए की सरकार बन रही है और मैं बिहार की तमाम महिला शक्ति को यहाँ से नमन करती हूँ. यह आधी आबादी की जीत है, जिससे हमें जंगल रात से
कुमार जी बनेंगे और हमारा शीर्ष नेतृत्व तय करेगा कि सीएम कौन बनेगा। कहीं ना कहीं सारे एनडीए के लोग बैठेंगे और नीतीश कुमार जी को हम सीएम शुरू से बोल रहे हैं। हम लोग हमने कभी नहीं कहा कि नीतीश कुमार जी नहीं बनेंगे। और मैं यही कहूंगी कि बिहार के सब लोगों को बहुत बहुत धन्यवाद, ढेर सारी शुभकामनाएं। आदरणीय नरेंद्र मोदी जी और नीतीश कुमार जी के सपनों को आधी आबादी ने साकार किया है। लोकांचा मला शंका होती की सीएम पदाचा चेहरा नेमका कुठला असेल। कार्यकर्ते देखील आवर्जून सांगतायत की नीतीश कुमार फिर एक बार नीतीश कुमार सुद्धा लागलेत, म्हणजे अजून पूर्ण निकाल पण नाही हाती आलाय तरी बॅनर दिसत आहेत बिहार मतलब नितीश कुमार। त्यामुळे लोकांनी ठरवून टाकलंय नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार। विशाल आवाज येतोय? तर ढोल ताशांचा खूप मोठा आवाज येतोय श्वेता मला। बिलकुल विशाल, जसं बॅनर दिसत आहेत आता बिहारमध्ये, पाटणामध्ये ठिकठिकाणी लागलेत बिहार मतलब नितीश कुमार। त्यामुळे निकाल पूर्ण हाती यायचा आहे। नितीश कुमार हे मुख्यमंत्री होणार हे सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी, सहकाऱ्यांनी, समर्थकांनी घोषित करून टाकले, डिक्लेअर केले एक प्रकारे, आणि बॅनर सुद्धा लावले। बरोबर, कारण सगळ्यांच्या मनात हा प्रश्न होता, या सगळ्याच्या मध्ये भाजपच्या जागा जर वाढल्या आणि जदयूच्या जागा थोडंसं कमी जर होत आहे, अर्थातच भाजप या ठिकाणी एक सरप्राईज किंवा मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरती हवा देखील करू शकतं। पण आता तरी सत्ता दिसत नाहीये, कारण कार्यकर्ते देखील एकमुखाने नितीश कुमार यांचं नाव घेतात। नितीश कुमार यांचा बिहारच्या जनतेचा भावना बीजेपीची तात्पटवान उपस्थित असून कारण एक मुहूर्त बिंदा आहे या पद्धतीचे लागण्यात आलेले होते। त्याच्यामुळे नितीश कुमार यांच्या वयावरनं किंवा त्यांच्या प्रकृतीवरनं ज्या चिंता व्यक्त केल्या जात होत्या, त्यात नितीश कुमार यांची शेवटची निवडणूक म्हणून त्यांना एक ग्रँड फेअरवेल दिला जावा अशी एक सगळ्यांची भावना व्यक्त होत होती। म्हणून असं तरी आता एक क्षणापर्यंत वाटतंय श्वेता, बरं नितीश कुमार हेच खरं तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाराष्ट्र आपण बघतोय हा बीजेपी कार्यालयाचा सगळा परिसर। बिलकुल विशाल पुन्हा तुमच्याकडे येऊच, मात्र धन्यवाद या सगळ्या दिलेल्या माहितीसाठी। सध्या जल्लोषाच्या मूडमध्ये सगळे भाजपचे कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत। बिहारची राजधानी पाटणा इथे भाजपच्या कार्यालयाबाहेर हा असा जल्लोष सध्या सुरू आहे, त्याची दृश्य आपण बघतोय। महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात इथं सहभागी आहे, अर्थात महिला मतदार सुद्धा मोठ्या संख्येने बाहेर पडून या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन एनडीएला पुन्हा एकदा बहुमत मिळालं असं महिलांचं तिकडचं म्हणणं आहे। त्यामुळे सध्याचे जर आकडे विचारात घेतले तर महागठबंधन 37 तर एनडीए साधारण 200 जागांच्या उंबरठ्यावरती आहे। तर ही स्थिती आणि हे आकडे आहेत सध्याचे बिहार निवडणुकीच्या निकालाचे। एक नई सर्विस, अब ये मुझे लगता है कि ये मेरा एक फुल टाइम जॉब भी है। लोगों को अपना बनाना, लोगों के साथ रह करके उनके जीवन को अपने जीवन में ढालना या फिर अपने जीवन को उनके हिसाब से जीना। तो ये सब चीज़ें हैं जो मैं धीरे धीरे प्रोसेस कर रही हूँ। जैसे जैसे जीत करीब आ रहा है या फिर मैं टीवी पे जो फॉलो कर रही हूँ आंकड़ों को, तो उससे मुझे मजबूती मिल रही है और आगे चल के मैं ज़रूर अपने विधानसभा में एक नई मिसाल कायम करूँगी। तर मैथिली ठाकूरची ही प्रतिक्रिया आपण ऐकली। सर्वात कमी वयाची ही आमदार असणारे विजय झाल्यानंतरची आता अर्थात